डिजिटल अरेस्टच्या नावाखाली कोकण कृषी विद्यापीठाच्या नुकत्याच निवृत्त झालेल्या प्राध्यापकाला 1,23,00,000 फसवले. दापोली तालुक्यातील एका उच्च शिक्षित माजी प्राध्यापकाची डिजिटल अरेस्टची भीती दाखवून तब्बल 1,23,00,000 रुपये उकळणाऱ्या 3 संशयितांविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दापोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील उच्च पदावरून नुकतेच निवृत्त झालेल्या सदर प्राध्यापक यांना संशयित आकाश शर्मा, शिवप्रकाश व दया नायक यांनी दिनांक 4 नोव्हेंबर ते 19 जानेवारी या कालावधीत फसवणुकीच्या जाळ्यात अडकवले. संशयितांनी स्वतःला बेंगळुरू पोलीस व नवी दिल्ली येथील CBI अधिकारी असल्याचे भासवून प्राध्यापकांच्या नावाने कॅनरा बँक, माटुंगा मुंबई येथे खाते असून त्यामध्ये 3 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा बनाव केला. तसंच 50 लाख रुपयांचा दंड आणि डिजिटल अरेस्टची धमकी देत या प्राध्यापकावर मानसिक दबाव टाकण्यात आला. या भीतीपोटी त्यांनी ॲक्सिस बँक तुळजापूर, IDFC बँक मुंबई व ICICI बँक वाशी नवी मुंबई येथील खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने एकूण 1,23,00,000 रुपये भरले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या निवृत्त प्राध्यापकाने दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता व माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक महेश तोरसकर हे करीत आहेत. या घटनेमुळे दापोली परिसरात खळबळ उडाली असून कोकणात डिजिटल अरेस्टच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे.